वेलकम टू माय चॅनल. माझं नाव आहे रियाना आणि आज आहे रिपब्लिक डे. तर आपण रिपब्लिकच्या बद्दल ड्रॉइंग करणार आहे. आणि जर तुम्हाला माझी ड्रॉइंग आवडली असेल तर शेअर, सबस्क्राइब आणि कमेंट करायला नका विसरू. या पण ड्रॉइंग करूया. तर मी घेतले आहे ओहू मार्कर, सर्कल काढायला ग्लास, स्केल, पेन्सिल आणि इरेझर. याच्या मागे इरेझर आहे आणि ब्रश पेन्स. स्टार्ट करूया. ग्लासने अर्थ काढायचा. आणि मग ते जे लँड आणि वॉटर असतं ना ते काढतो. मग इथं वरती एक सर्कल आणि इथं अर्थला डोळे नसतात पण आपण इथं डोळे काढणार आहे. ह्याला असं दोन डोळे छान दिसायला, दोन डोळे आणि त्याच्या साईडला कलर करायचा. तर आपण याचे डोळे काढलं आणि नंतर त्याचं तोंड काढायचं आहे. ह्याला असं करायचं आणि असं केल्यावर इथं स्केल घ्यायची आणि नंतर अशी लाईन काढायची. लाईन काढल्यावर असं झेंडा दाखवायचा, मोठा, थोडासा मोठा दाखवायचा. ह्याच्या आतमध्ये अशी एक लाईन आणि इथं एक लाईन आणि ह्याच्या आतमध्ये एक सर्कल आणि इथे एक मध्ये डॉट. डॉट मध्ये नाही आला. मग इथं मध्ये एक डॉट इथं मध्ये द्यायचं. इथं दिल्यावर मी इथं लिहिणार आहे पण ते आत्ता नाही लिहिणार, मी स्केच पेनने लिहिणार आहे. तर इथं अजून एक फ्लॅग आहे. इथं असं आणि इथं असं असं फ्लॅग काढल्यावर इथं पण मध्ये सर्कल काढायचं. इथं पण असं करायचं. नंतर इथं लीव्स, इथे एक लीफ काढलं. मग इथे एक, इथे एक, इथे एक. या साईडला पण तसंच करायचं. ते एक वरती इथं इथं मग इथं इथं काढलं. याच्यात थोडंसं डिटेलिंग टाकायचं. हे झाल्यावर इथं मी काहीतरी लिहिणार आहे. मग ते आपल्याला स्केच पेननी करायचं. तर आपण आता आउटलाईन करू. ओहू मार्कर्सने आउटलाईन करा. कारण ब्रश पेन्स थोडं पण असं दाबलं मग ते डार्क येतं. म्हणून ओहू मार्करच्या ह्याच्याने करा. जे रॉंग केलंय त्याला स्केच पेनने नीट करायचं. जसं मी इथं थोडंसं स्पेस सोडलेलं मग मी अजून स्पेस सोडलं.
मग इथं मी एकदम जाड केलं ना, मी स्केल घेणार, इथं ठेवली ना आणि मग या साईडला घेणार, या साईडला घेणार. मी इथं केलेलं तर इथं घेणार, म्हणजे असं चांगलं राहणार. इथं एक लाईन, नंतर लीव्स, मग या साईडला पण तसं सेम. आणि नंतर ही लाईन रफ करायची. रफ करायची, मग किती सुंदर दिसतंय म्हणून. हे वाले काढलं तिथं हळूहळू करायचं, तर बाहेर पण जाऊ शकतो. केल्यावर असं आणि मग येथून पण असं सेम. इथं पण तसंच करायचं. आउटलाईन बरोबर करा, नाही तर ड्रॉइंग पण चुकणार, म्हणजे कलरिंग पण चुकणार म्हणून. आउटलाईन झाली आहे. आता जे रॉंग आहे त्याला केलं. नंतर जे मी रॉंग केलेलं आहे त्याला फुल इरेज करून टाकायचं, असं मी करते. ड्रेस केलं तर जे मी इथं लिहिणार आहे ना ते वेगळ्या कलरने लिहिणार आहे मी, वेगळ्या. आपण उगू मार्करने नाही करणार आहे, तर ह्याच्यामध्ये ऑरेंज कलर पण नाही आणि खूप स्प्रेड होतं म्हणून ह्याच्याने नाही करणार आहे. आपण ब्रश पेन्सिल करणार आहे. ऑरेंज कलर घ्यायचा, इथं आय, हे इथंच ठेवायचं कारण इथं लागणार आहे. नंतर डार्क ब्ल्यू, लव, लव म्हणजे LOVE नाही राहायचं, हार्ट काढायचं. इंडिया, इंडिया ग्रीन कलर, यावाला ग्रीन कलर. लव इंडिया, तर इंडिया. नंतर या साईडला लिहायचं हॅपी रिपब्लिक डे, कारण आज रिपब्लिक डे म्हणून. तर फर्स्ट सॅफरन, हॅपी पब्लिक डे. डे पण वेगळ्या कलरने लिहायचं. वेगवेगळे कलर. आणि इथं जे आपण 2 फ्लॅग केले त्याला पण कलर करायचं. नीटली
कलर करा, म्हणजे बाहेर पण नाही जाणार आणि जर बाहेर केलं तर चांगलं दिसत नाही म्हणून. तर दोन्ही आपण एकसाथ करू. तर सारखं मग ठेवून द्यायचं. आणि मग ब्ल्यू घेतलं. ह्याच्यामध्ये जे लाईन्स होते मी ते काढले नाही ना, ते वाले लाईन्स आता भरायचे. मग इथलचे पण. नंतर लास्ट ग्रीन कलर टाकायचा. बघा मी कसं करते, थोडं पण बाहेर नाही आलं तसं आपल्याला करायचं. तसं तुम्हाला करायचं. लीव्सला कलर करायचं या कलरने, ब्रश पेननेच करा लीव्सला. ओहू कलर मध्ये लाईट ग्रीन कलर आहे पण तो खूप स्प्रेड होतो म्हणून ब्रश पेन यूज करा. हे झाल्यावर रेड कलर घ्यायचा. नंतर त्या ओरच्या जीभला रेड कलरचं. नंतर लाईट ब्राऊन घ्यायचा. लाईट ब्राऊन घेऊन ह्याच्या आतमध्ये करायचं. आणि नंतर डार्क ब्राऊन घेऊन ह्याच्या आतमध्ये करायचं, सर्कलच्या आतमध्ये. आणि मग आपलं व्हायला चाललंय तर ओहू मार्कर यूज करायचे. और जे वॉटर आहे त्याच्या बाउंड्रीला ब्लू कलर करायचा. सॉरी नाही, ह्याच्याने. आउटलाईन करून घ्यायची. आणि मग ओहू मार्कर्सनी लाईट ब्ल्यू कलर घ्यायचा. लाईट ब्ल्यू घ्यायचा आणि त्याच्या आतमध्ये लाईट ब्ल्यूनी भरायचं. पाणीला कोणताच कलर नसतो पण दाखवायला आपण ब्ल्यू करतो. मी तसंच करणार आहे. आणि ते डोळ्याच्या आत आहे ना बिलकुल जाऊ नका देऊ, त्याच्या बाउंड्रीलाच करा. त्याचं लक्ष द्या. मग त्याच्या आतमध्ये घालायचं. बघा हे कसं स्प्रेड होते आणि हे पण स्प्रेड होते म्हणून मी कलरिंग ब्रश पेन्सने केले. फक्त अर्थला मी ह्याच्याने करते. अर्थला पण झालं. आता आपल्याला घ्यायचा आहे डार्क ग्रीन. हा डार्क ग्रीन घ्यायचा. हा डार्क ग्रीन घेऊन ह्याच्या बाउंड्रीला करायचं.
बाउंड्रीला केलं. नंतर हा वाला कलर घ्यायचं आणि ह्याच्या आत करायचं. आपल्याकडे अजून एक उरलंय, पण सगळं झालंय पण अजून एक उरलंय. मला बेबी ब्लू घ्यायचा आहे आणि इथं आकाश बनवायचा आहे ब्लू कलरचा. हा वाला घ्यायचा, हे वाला घ्यायचं आणि मग इथं असं बनवायचं. आपलं झालंय. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला नका विसरू. जर तुम्हाला हे आवडलं असेल तर कमेंट करून सांगा कसं बनलंय मला.